श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, जिथे आधुनिक विज्ञानाचे सर्व नियम संपतात आणि मानवी बुद्धी जिथे हार मानते, तिथून साक्षात परब्रह्म स्वामी समर्थांची अगाध लीला सुरू होते. अक्कलकोटच्या पवित्र भूमीमध्ये भर दुपारी अशी एक अद्भुत घटना घडली होती, ज्याने त्या काळातील तर्कशास्त्रज्ञांना आणि विज्ञानावर विश्वास ठेवणाऱ्यांना सुद्धा थक्क व्हायला भाग पाडले होते. ही गोष्ट एका अशा विहिरीची आहे, जी अनेक वर्षांपासून कोरडी ठणठणीत पडली होती. रणरणते ऊन आणि तडसलेली जमीन असतानाही एका क्षणात त्या विहिरीतून पाण्याचे जिवंत कारंजे कसे उडाले, काय होते त्या विहिरीचे आणि एका भक्ताच्या अढळ श्रद्धेचे रहस्य. आजचा हा व्हिडिओ फक्त माहिती नाही, तर स्वामी तुमच्या पाठीशी कसे उभे आहेत याचा जिवंत पुरावा आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला एक महत्त्वाचा संदेश मिळणार आहे. ही ऐतिहासिक आणि सत्य घटना आहे अक्कलकोटमधील स्वामींचे परमभक्त बाबाजी भट यांच्या घरची. त्या काळी अक्कलकोटमध्ये पाण्याचे प्रचंड दुर्भिक्ष होते. रणरणते ऊन आग उगत होते आणि संपूर्ण परिसर तहानलेला होता. बाबाजींच्या घरामागे एक जुनी विहीर होती, पण ती विहीर केवळ नावापुरतीच उरली होती. अनेक वर्षांपासून त्या विहिरीत पाण्याचा ओलावाही उरला नव्हता. लोक त्यांना हसून म्हणायचे की बाबाजी, या कोरड्या विहिरीत पाणी लागणे म्हणजे दगडाला पाझर फुटण्यासारखे आहे. उगीच तुमचे कष्ट आणि वेळ वाया घालवू नका. पण बाबाजींच्या मनात एक विश्वास होता की कधीतरी स्वामींची कृपा नक्कीच होईल. एके दिवशी दुपारी जेव्हा सूर्य डोक्यावर होता आणि उष्णतेने जीव कासावीस होत होता, तेव्हा अचानक साक्षात स्वामी समर्थ बाबाजी भट यांच्या दारात येऊन उभे राहिले. स्वामींच्या चेहऱ्यावरचे ते अद्भुत तेज पाहून बाबाजींना आणि त्यांच्या पत्नीला अतिशय आनंद झाला. स्वामींनी प्रेमाने हाक मारली आणि पिण्यासाठी थोडे थंड पाणी मागितले. बाबाजींच्या पत्नीला स्वामींचे दर्शन झाल्यामुळे आनंद तर खूप झाला, पण दुसऱ्याच क्षणी तिचे मन विषण्ण झाले. घरात पाण्याचा साठा नव्हता आणि स्वतःच्या अंगणातील विहीर तर अनेक वर्षांपासून कोरडी होती. साक्षात ब्रह्मांड नायक दारात पाणी मागण्यासाठी उभे आहेत आणि आपण त्यांना पाणी देऊ शकत नाही, या विचाराने ती व्याकुळ झाली. ती घाबरतच शेजारून पाणी आणण्यासाठी धावू लागली, पण स्वामींनी तिला हाताने रोखले. स्वामी खळखळून हसले आणि गरजून म्हणाले, "अगं, कुठे जातेस? तुझ्या अंगणातील त्या विहिरीत तर गंगेचा साठा दडलेला आहे. चल आमच्यासोबत, आम्ही तुला दाखवतो की तिथे किती पाणी आहे." विचार करा मित्रांनो, डोळ्यासमोर फक्त धूळ आणि कोरडी विहीर दिसत असताना साक्षात परब्रह्म स्वामी म्हणत होते की तिथे गंगा आहे. हाच तो क्षण असतो जेव्हा मानवी तर्क संपतो आणि खऱ्या श्रद्धेची परीक्षा सुरू होते. स्वामी विहिरीच्या काठाकडे जाऊन उभे राहिले आणि त्यांनी विहिरीच्या त्या अंधाऱ्या कोरड्या तळाकडे एक कटाक्ष टाकला. साक्षात ईश्वराची दृष्टी जिथे पडते, तिथे सृष्टीचे सर्व नियम बदलतात. अचानक विहिरीच्या तळाला एक प्रचंड गडगडाट झाला. जमिनीच्या भेगांमधून आणि दगडांच्या फटीतून अचानक पाण्याचे जिवंत झरे फुटू लागले. बघता बघता
लोकांच्या डोळ्यांदेखत ती कोरडी विहीर काठोकाठ स्वच्छ आणि शीतल पाण्याने भरली. अक्कलकोटच्या त्या कडक उन्हात जिथे पाण्याचा थेंब मिळणे कठीण होते, तिथे स्वामींच्या एका दृष्टीने पाण्याचे कारंजे उडत होते. हा केवळ निसर्गाचा चमत्कार नव्हता, तर स्वामींनी आपल्या भक्ताच्या विश्वासासाठी निसर्गाच्या नियमालाच बाजूला सारले होते. मित्रांनो, तुमचं आयुष्यही कधी कधी त्या कोरड्या विहिरीसारखं वाटतं का? सर्व मार्ग बंद झालेत, नशिबाची साथ नाही, असं वाटतं का? तर मग बाबाजी भटांचा हा विश्वास आठवा. स्वामी आजही अदृश्य स्वरूपात आपल्या सोबत आहेत. स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. विहीर खोदण्याचं काम म्हणजेच प्रामाणिक प्रयत्न करण्याचं काम आपलं आहे, पण त्यात वेळेवर आनंदाचे पाणी देण्याचं काम त्या समर्थांचं आहे. तुमची श्रद्धा जेवढी अढळ असेल, तेवढ्याच लवकर तुमच्या संकटांचे निवारण होईल. जर तुम्हालाही स्वामींच्या या लीलेवर विश्वास असेल, तर अंतःकरणातून एकदा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. कारण तुमच्या ह्या एका कमेंटमुळे हा व्हिडिओ अशा एका भक्तापर्यंत पोहोचू शकतो, ज्याला आज स्वामींच्या आधाराची नितांत गरज आहे. असेच भक्तिमय व्हिडिओ पाहण्यासाठी ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. जय सच्चिदानंद.